नमस्कार बाळांनो, कसे आहात रे सगळे। या व्हिडिओमध्ये आपण चौकोन यातील सराव संच 5.2 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघा मी 5.1 पूर्णपणे सोडून दिलेला आहे। त्याचे 3 व्हिडिओ झालेले आहेत। त्या तिन्ही व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ओके, तर चला आपण प्रश्नाला सुरुवात करूया। तर बघा, त्यांनी आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला आहे। आकृतीमध्ये चौकोन ABCD हा समांतरभुज आहे। हा जो चौकोन दिसतो तुम्हाला तो एक समांतरभुज चौकोन आहे। बिंदू P व बिंदू Q हे अनुक्रमे बाजू AB व बाजू DC यांचे मध्यबिंदू आहेत। बिंदू P हा बिंदू P आणि बिंदू Q हे काय आहेत रे, ते अनुक्रमे बाजू AB आणि बाजू DC यांचे हे मध्यबिंदू आहेत। AB चा मध्यबिंदू P आणि DC चा मध्यबिंदू Q आहे असं त्यांनी सांगितलंय। तर सिद्ध करा की चौकोन APCQ, चौकोन APCQ म्हणजे हा जो या समांतरभुज चौकोनामधला हा जो चौकोन दिसतोय तो हा जो चौकोन आहे, तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की APCQ हा समांतरभुज आहे। म्हणजे या चौकोनातला हा जो छोटा चौकोन आहे तो आपल्याला समांतरभुज चौकोन आहे हे काय करायचं आहे, तर सिद्ध करायचं आहे। ठीक आहे, तर आपण आता उत्तराला सुरुवात करूया। ठीक आहे, तर चला, त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलं आहे की P हा काय आहे, तर एक AB चा मध्यबिंदू आहे ना। या आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता P हा काय आहे, AB चा आहे, तो मध्यबिंदू आहे। मग ते आपण सुरुवातीला लिहूया। P हा रेख AB चा काय आहे, तर तो मध्यबिंदू आहे आणि हे त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलेला आहे, मध्यबिंदू आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे काय लिहू शकतो मग, आता AP जे आहे, ठीक आहे, आता ह्या बाजूचा डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवते, ह्या पूर्ण बाजूचा आपण विचार करूया। आता AP जे आहे, ठीक आहे, AP आणि PB, AP बरोबर काय आहे, तर PB आहे। म्हणजे हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच डिस्टन्स हे आहे असे आपण म्हणू शकतो, बरोबर। मग त्याच्यामुळे AP बरोबर जर PB असेल तर AP बरोबर PB म्हणजेच काय रे, ते 1/2 AB येणार आहे। 1/2 म्हणजे काय आहे, AP हे काय आहे, AB पेक्षा निम्मा अंतर आहे ना। म्हणजे AP हे अंतर AB पेक्षा निम्मा आहे आणि PB हे जे अंतर आहे ते सुद्धा सेम AB च्या निम्मच आहे, बरोबर। ओके, मग हे तर आपण तसं लिहू शकतो। म्हणजे हे तर आपल्याला कळालं की P हा रेख AB चा मध्यबिंदू आहे आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो AP हे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर हे PB चं आहे आणि AP बरोबर PB म्हणजेच काय आहे, ते 1/2 AB आहे। म्हणजे AP आणि PB हे दोन्हीही AB च्या कशा आहेत रे, तर ते निम्मे आहेत। त्याचा अर्थ झाला, बरोबर। आणि आता याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया। ठीक आहे, आता त्यानंतर पुन्हा याच्या बाबतीत आपण विचार करूया। आता Q काय आहे, तर तो DC चा मध्यबिंदू आहे, ते सुद्धा आपण आता इथं लिहूया। व Q हा रेख DC चा काय आहे, मध्यबिंदू आहे। Q हा रेख DC चा मध्यबिंदू आहे, बरोबर। मग त्यानुसार जसं आपण आता मागाशी लिहिलं ना तसंच इथं सुद्धा लिहायचं आहे। DQ बरोबर QC असणार आहे। म्हणजे DQ जेवढं अंतर आहे तेवढंच QC अंतर असणार आहे आणि DQ बरोबर QC असणार आहे आणि हे DQ बरोबर QC हे 1/2 असणार आहे DC च्या। ठीक आहे, म्हणजे हे अंतर DC चे निम्म आहे आणि QC हे अंतर DC च्या निम्म आहे। जसे आपण इक्वेशन नंबर 1 लिहिलं तसंच हे सुद्धा लिहायचं आहे। आता त्या साईडच्या बघा, DQ बरोबर काय असणार आहे, DQ बरोबर QC आणि हे अंतर कसं असणार आहे, 1/2 DC है ना। DC चे हे दोन्ही अंतर कसं आहे, ते निम्म आहे आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणूया। ठीक आहे, म्हणजे आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आता मिळालेलं आहे। ठीक आहे, परत त्यांनी प्रश्नात आपल्याला काय सांगितलं आहे की चौकोन ABCD जर त्याने दिलेला आहे, हा मोठा चौकोन ABCD तो कसा आहे रे, तर तो एक समांतरभुज आहे। मग इथं आपण लिहूया, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे। चौकोन ABCD हा एक समांतरभुज चौकोन आहे। ओके, मग त्यानुसार आता आपण पुढे काय लिहू शकतो बघा, AB बरोबर DC आपण लिहू शकतो का रे, कारण ह्या AB बरोबर आपण DC लिहू शकतो कारण ह्या समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू आहे। AB च्या समोरची बाजू DC आहे, त्याच्यामुळे समांतरभुज चौकोनाच्या ह्या दोन कशा आहेत रे, सम्मुख बाजू आहे। त्याच्यामुळे इथं आपण लिहू शकतो की AB बरोबर DC आहे। कारण काय ह्याचं, कारण त्या काय आहेत रे, तर समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा आहेत। ठीक आहे, आपण कारण लिहिलं समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा। ओके, AB बरोबर DC या समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा आहेत। म्हणजेच आता आपण इथे लिहू शकतो बघा, AB म्हणजेच काय रे, आता इथं बघू शकता तुम्ही हे ना, AB इथं आपण लिहिलं बघा इक्वेशन 1, AB आणि काय आहे, AB
हाफ ए बी बरोबर हाफ डी सी. आता हे काय करूया बघा आपण आता ह्यांना काय करायचं आहे बघा. आता ह्या इक्वेशनमध्ये तुम्ही इक्वेशन 1मध्ये ए बीला हाफने गुणले, हाफने गुणले म्हणजे ए बी आणि ए बीची व्हॅल्यू कशी असते, ए बीचे निम्मे आहे, त्याच्यामुळे इथं आपण हाफ ए बी केलं. त्याचप्रमाणे इक्वेशन 2मध्ये सुद्धा तसंच केलं. मग आता आपण काय करूया, ए बी आणि डी सीला दोन्ही साईडला काय करणार आहोत, हाफने गुणणार आहोत, म्हणजेच 1/2ने गुणणार आहोत. कारण की ते इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2मध्ये ए बीला 1/2ने गुणला आहे म्हणून. ठीक आहे. मग आता आपण काय करूया, ए बी आणि डी सीला दोन्ही बाजूंना काय करूया, 1/2ने गुणूया. म्हणजे आपली नेक्स्ट स्टेप काय येईल बघा, 1/2 गुणिले ए बी आणि बरोबर 1/2 गुणिले डी सी. कारण काय लिहायचं, दोन्ही बाजूंना 1/2ने गुणून. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं, दोन्ही बाजूने 1/2ने गुणलं. का गुणलं, कारण की इक्वेशन 1 आणि 2ला ए बी आणि डी सीला प्रत्येकी 1/2ने गुणलेलं आहे म्हणून. मग आता त्यामुळे आपण काय केलं, याला सुद्धा 1/2ने गुणलेलं आहे. आता 1/2 ए बी म्हणजेच काय रे आहे, इक्वेशन 1 1/2 ए बी म्हणजेच काय आहे बघा, तर ते ए पी आहे. आणि इक्वेशन 2 प्रमाणे 1/2 डी सी म्हणजे काय आहे, तर ते आहे सी क्यू आहे किंवा क्यू सी असं सुद्धा म्हणू. कारण का ए पी बरोबर पी बी आहे, त्याच्यामुळे आपण इथे ए पी घेतलं. आणि डी क्यू का किंवा क्यू सी का आपण काय घेतलं, क्यू सी इथं घेतलेलं आहे. कळालं तुम्हाला? ठीक आहे. मग त्यानुसार, कारण आता तुम्ही आता म्हणू शकता मॅडम तुम्ही हे पी बी का नाही घेतलं किंवा इथं डी क्यू का नाही घेतला. आता इक्वेशन 1मध्ये मी ए पी का घेतलं, कारण आता बघा आपल्याला हा चौकोन हा समांतरभुज चौकोन दाखवायचा आहे ना. जर मी पी बी घेतलं असतं, इथं आहे ना पी बी घेतलं असतं तर ते खाली आलं असतं. आपल्याला खाली जगून काय करायचं आपल्याला, तर हा समांतरभुज चौकोन दाखवायचा आहे ना. मग त्याच्यामुळे मी ए पी घेतलं. ओके. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये सुद्धा आपण बघू शकतो दुसऱ्या क्यू सी का घेतला आपण, तर इथं तुम्ही बघू शकता इथं हा क्यू सी आहे हा. आणि जर मी डी क्यू घेतलं तर तो ह्या समांतरभुज चौकोनाच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे मी डी क्यू नाही घेतला, मी क्यू सी घेतला. कळालं तुम्हाला? कारण की आपल्याला हा त्रिकोण हा चौकोन काय करायचा आहे, समांतरभुज साध्य करायचा आहे, म्हणून मी ए पी बाजू घेतली आणि इथं क्यू सी बाजू घेतली. कळालं? ओके. चला मग आता त्याच्यामुळे आता इथं 1/2 ए बी इक्वेशन 1 वरून काय आहे, 1/2 ए बी म्हणजेच काय आहे रे, तर ते ए पी आहे. आणि 1/2 डी सी म्हणजेच काय आहे, तर ते हे सी क्यू आहे किंवा क्यू सी लिहिलं तरी सुद्धा चालेल. इथं कारण लिहायचं, कारण इक्वेशन 1 व इक्वेशन 2 वरून. कळालं? ओके. चला आता आपण काय करणार आहोत बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, बाजू ए बी समांतर बाजू डी सी आहे. इथं बघू शकता तुम्ही बाजू ए बी, ही बाजू ए बी समांतर बाजू डी सी आहे है ना. आता ह्या परस्परांच्या सम्मुख बाजू सुद्धा आहेत आणि त्या कशा आहेत रे, परस्परांना समांतर सुद्धा आहे. हे सुद्धा आपल्याला इथं आकृतीवरून दिसते. त्याच्यामुळे इथं आपण लिहू शकतो बाजू ए बी समांतर बाजू डी सी. काय लिहिलं मग आपण, त्याचप्रमाणे बाजू ए बी ही समांतर बाजू डी सी आहे. कारण हे कशावर आपण लिहिलं, कारण समांतरभुज चौकोनाच्या त्या सम्मुख भुजा आहेत म्हणून. जसं इथं आपण लिहिलं आहे कारण, तसंच इथं सुद्धा लिहायचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने कारण लिहायचं आहे, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख भुज आहे ना. मग आता आपण असं म्हणू शकतो की ए बी आहे, ए बी वरून आपण काय म्हणू शकतो, ए बी म्हणजेच काय आहे रे, ए पी आहे. आणि डी सी म्हणजेच काय आहे, तर सी के आहे. मग याच्यावरून आपण म्हणू शकतो, म्हणून बाजू ए पी ही बाजू कशी आहे, तर ती समांतर बाजू सी क्यू आहे ना, असं पण म्हणू शकतो. कशावरून, तर कारण का या दोन बाजू समांतर आल्यामुळे ह्या सुद्धा बाजू कशा आल्या, समांतर आल्या. कारण ए बी म्हणजेच ए पी आहे आणि डी सी म्हणजेच सी क्यू आहे. ठीक आहे. याच्यावरून आपण हे लिहू शकतो, बाजू ए पी समांतर बाजू सी क्यू आलेला आहे. ओके. आणि आपण आपल्याला हे केल्यामुळे काय आलं बघा, कारण असं तुम्ही लिहू शकता, कारण ए पी बी हे एका लाईनमध्ये आहे, आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता, व डी क्यू सी हे सुद्धा एकाच लाईनमध्ये आहे. ठीक आहे. आणि याला तुम्ही इक्वेशन नंबर 4 म्हणायचं आहे. ओके. मग हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4. ओके. आपलं इक्वेशन नंबर 3 हे आहे. ठीक आहे. तर माझं इक्वेशन नंबर 3 लिहायचं राहिलं. ए पी बरोबर सी क्यू हे आपलं काय आहे, इक्वेशन नंबर 3 आहे. ओके. आता तुम्ही बघू शकता पुढे काय आहे बघा, चौकोन ए पी सी क्यू मध्ये सम्मुख बाजूची एक जोडी ही एकरूप आणि समांतर आहे. तर बघा डायग्राममध्ये इथे तुम्ही बघू शकता, ही बाजू ए पी आणि ही बाजू सी क्यू. तर हे दोन्हीही आपण कसं दाखवलेलं आहे, समांतर दाखवलेलं आहे, म्हणजेच ते एकरूप सुद्धा दाखवलेलं आहे. बरोबर. मग त्याच्यामुळे समांतरभुज चौकोनामध्ये त्याची सम्मुख बाजूची जोडी आपण एकरूप म्हणजे समांतर दाखवलेली आहे. म्हणजे निश्चितच हा ए पी सी क्यू हा कसा आहे रे, तर तो एक समांतरभुज चौकोन आहे असं आपण काय म्हणू शकतो, की तेच त्या पद्धतीने ते सिद्ध होते. म्हणून आपण शेवटी वाक्य काय लिहिलं, तर चौकोन ए पी सी क्यू मध्ये सम्मुख बाजूची एक जोडी ही एकरूप व समांतर आलेली आहे ना.
आणि म्हणून समांतरभुज चौकोनाच्या कसोटीनुसार APCQ हा कसा आहे तर तो समांतरभुज आहे आणि हे आपल्याला काय करायचं होतं तर सिद्ध करायचं होतं. आता ह्याच्यातला दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूया. तर बघा हा प्रश्न सोपा आहे त्याच्यामुळे मी हा लिहूनच घेतलेला आहे आणि तुम्हाला आता समजावून सांगते. आता त्यांनी काय सांगितलं आहे बघा. दुसरा प्रश्न आहे कोणताही आयत हा समांतरभुज असतो हे सिद्ध करा. ठीक आहे. आता याच्यामध्ये अशा पद्धतीचे आपल्याला एक आयत काढायचा आहे त्याला आपण ABCD हे नाव दिलं आहे. याच्यातला प्रत्येक कोण हा कसा आहे तर तो 90 अंशाचा आहे. प्रत्येक कोण हा 90 अंशाचा आहे. अशा पद्धतीने आपण हा ABCD हा आयत काढलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला साध्य करायचं आहे की बाबा हा दिलेला आयत आहे तो आपल्याला समांतरभुज आहे हे सिद्ध करायचे आहे. म्हणजे कोणताही आयत हा समांतरभुज असतो हे आपल्याला सिद्ध करायचे. मग त्याच्यामध्ये पक्ष काय येणार तर पक्ष असं येईल की चौकोन ABCD हा एक आयत आहे हे आपल्याला पक्षामध्ये लिहायचं आणि त्याचं साध्य आपल्याला काय करायचं आहे की दिलेला चौकोन ABCD हा एक समांतरभुज आहे हे आपल्याला काय करायचं आहे तर साध्य करायचं आहे. मग सिद्धतामध्ये कसं येईल तर सुरुवातीला काय करायचं चौकोन ABCD हा एक आयत आहे हे तर त्यांनी आपल्याला पक्षामध्ये दिलेला आहे ते आपण आहे तसंच लिहिलं. आणि आता या आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता AD ही बाजू आहे. AD या बाजूला ADला समांतर बाजू BC आहे म्हणजेच AD ही जी AD बाजू एकरूप बाजू BC आहे. बरोबर. AD एकरूप बाजू BC असं आहे. त्याच पद्धतीने AB या बाजूची समूह बाजू DC आहे आणि ABची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी DCची आहे म्हणजेच AB एकरूप DC आहे. बरोबर. यावरून आपण म्हणू शकतो की AD बरोबर BC आहे म्हणजे ADचे जेवढं माप आहे तेवढंच BCचं माप आहे व ABचं जेवढं माप आहे तेवढंच DCचं माप आहे म्हणजेच AB बरोबर DC. आता हे सगळं आपण कशामुळे लिहिलं कारण का तर या कशा आहे तर त्या आयताच्या ह्या सम्मुख बाजू आहेत. ADची सम्मुख बाजू BC आहे आणि ABची सम्मुख बाजू ही DC आहे. ह्या कशा आहेत तर त्या आयताच्या सम्मुख बाजू आहेत आणि म्हणून चौकोन ABCDच्या सम्मुख बाजू ह्या कशा आहेत तर त्या एकरूप आहेत. एकरूप कशा आहेत हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे. ADचं जेवढं माप आहे तेवढंच BCचं माप आहे आणि ABचं जेवढं माप असणार आहे तेवढंच DCचं आहे माप. त्याच्यामुळे काय आहे त्या चौकोन ABCDच्या सम्मुख बाजू कशा आहेत त्याच्यामुळे त्या एकरूप आहेत आणि म्हणून समांतरभुज चौकोनाच्या कसोटीनंतर आता समांतरभुज चौकोनाच्या कसोटीमध्ये काय असणं आवश्यक आहे तर त्या सम्मुख बाजू ह्या एकरूप असणं आवश्यक आहे आणि ते आपण वरती साध्य केलेलं आहे आणि म्हणून शेवटी उतरलायचं समांतरभुज चौकोनाच्या कसोटीनुसार चौकोन ABCD हा एक समांतरभुज आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा दुसरा प्रश्न सोडवायचा होता. आता तिसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूया. तिसरा प्रश्न बघा त्यांनी काय दिला आहे. आकृतीमध्ये बिंदू G हा त्रिकोण DEFच्या मध्यभाग संपात आहे. म्हणजे G हा बिंदू आहे तो DEF हा एक कसा आहे तो त्रिकोण आहे तर त्या त्रिकोणाचा हा G कसा आहे तर तो मध्यभाग संपात आहे. मध्यभाग संपात बिंदू असं सुद्धा त्याला आपण म्हणतो. मध्यभाग संपात आहे. किरण DG वर आता हा किरण काय आहे DG आहे तो बघा आपण इकडे असं वाढवलेला आहे. ठीक आहे. त्याला असं बांध केलं तो आहे किरण. तर किरण DG वर बिंदू H हा असा घ्या की DGH म्हणजे DG आणि H हे सगळे एकाच लाईनमध्ये आले पाहिजेत आणि DG बरोबर GH आणि DGचं जेवढं अंतर आहे तेवढं GHचं अंतर असलं पाहिजे. तर सिद्ध करा की चौकोन GEHF हा समांतरभुज आहे. म्हणजे हा जो तुम्हाला चौकोन दिसतोय GEHF हा एक समांतरभुज चौकोन आहे. हे आपल्याला काय करायचं आहे तर सिद्ध करायचं आहे. मग आता आपण बघूया उत्तरामध्ये आता ते साध्य आपण करूया. ठीक आहे. तर ते अशा पद्धतीचे डायग्राम आहे ना. मग आता त्यांनी आपल्याला सिद्धतामध्ये काय करूया उत्तरामध्ये सुरुवातीला काय लिहायचं बघा. तर त्यांनी सांगितलं आहे की G हा काय आहे त्रिकोण DEFचा तो मध्यभाग संपात आहे. मग त्याच्यामुळे आपण असं लिहूया G हा त्रिकोण DEF याचा काय आहे तो तर तो मध्यभाग संपात आहे. मध्यभाग संपात आहे आणि हे त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये सुद्धा दिलेलं आहे. G हा मध्यभाग संपात आहे. बरोबर. आणि त्यांनी दिलं आहे बघा DG जेवढं माप आहे तेवढंच माप हे GH हे असलं पाहिजे असं त्यांनी आपल्याला कंडिशनमध्ये सांगितलं. कारण त्यांनी म्हणलेलं आहे की DG बरोबर GH हे असलं पाहिजे. बरोबर. पुन्हा आता ह्यांनी असं सांगितलं आहे की G हा त्रिकोण DEFचा तो कसा आहे मध्यभाग संपात आहे. परंतु मध्यभाग संपात बिंदू गुणधर्म काय सांगतो की त्रिकोणाचा मध्यभाग संपात बिंदू हा प्रत्येक मध्य गेला 2:1 या प्रमाणामध्ये विभागात असतो. बरोबर. मग त्या पद्धतीचं वाक्य पण आहे त्याचं आता मग आपण काय लिहिलं या ठिकाणी तर त्रिकोणाचा मध्यभाग संपात बिंदू हा प्रत्येक मध्ये गेला 2:1 या प्रमाणामध्ये विभागतो. मग आता हा तर आहे G हा मध्यभाग संपात आहे
मग आता आपण काय करू शकतो, तर त्यांनी असं सांगितलं आहे की हा मध्यगा बिंदू जो आहे तो प्रत्येक मध्यगेला 2:1 या प्रमाणामध्ये विभागतो, बरोबर. म्हणजेच इथं कसं असणार आहे बघा, आता ही जी मध्यगा जी आणि तो मध्यगेला 2:1 प्रमाणात विभागतो, म्हणजेच इथं आपण म्हणू शकतो डी जी भागिले काय येणार, तर जी एम येणार, बरोबर. कारण का जी हा मध्यगा संबंध आहे, मग त्याच्यामुळे आपण डी जी भागिले जी एम लिहू शकतो. आणि यांचं गुणोत्तर हे 2:1 या प्रमाणात आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच त्याच्यावरून आपण असं लिहिणार डी जी भागिले जी एम आणि त्यांचं प्रमाण हे 2:1 आहे. आता 2:1 म्हणजेच कसं लिहायचं, 2/1 लिहायचं, ओके. मग त्याच्यामुळे डी जी भागिले जी एम म्हणजे 2/1 हे त्याचं गुणोत्तर आलं, बरोबर. आता हे गुणोत्तर आहे. मग आता गुणोत्तर आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, आता गुणोत्तरांची समानपट मानावे लागेल. मग आपण काय करूया, इथं आता समजा बाजू डी जी आहे, बाजू डी जी व बाजू जी एम यांच्या गुणोत्तराची समानपट, तर इथं आपण काय मानूया, तर के अगोदर आपण मानूया, ओके. मग बघा आपण काय लिहिले या ठिकाणी, समजा बाजू डी जी व बाजू जी एम यांच्या गुणोत्तराची समानपट आपण किती मांडली, तर ती के मांडली. तुम्ही कोणतंही चल मांडलं तरी सुद्धा चालेल. आता समानपट के मांडल्यानंतर इथं काय होईल बघा, आता हे जे गुणोत्तर आहे 2:1 याला आपण के न गुणणार आहोत. म्हणजे इथं जर 2ला के न गुणलं तर 2k होईल आणि 1ला के न गुणलं तर इथं फक्त के होईल, बरोबर. मग तशा पद्धतीनं आपण आता इथं लिहूया. मग त्यानुसार नंतर काय येईल बघा, मग डी जीची किंमत किती येईल बघा, इथं 2ला के ने गुणल्यानंतर 2k येईल व जी एमची किंमत किती येईल, इथे मी डी जी लिहिते, डी जी लिहायचं राहिलं, व जी एम आहे इथं, व जी एम किती येईल बघा, इथं 1ला के ने गुणल्यानंतर इथं 1k येईल, ओके. मग आपण इथं लिहूया, इथं डी जी बरोबर 2k याला आपण इक्वेशन 1 म्हणूया आणि जी एम याला आपण के. आता हे काय असणार आहे, आपलं इक्वेशन 2 असणार आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मिळालं, बरोबर. आता त्यांनी आपल्याला दिलं आहे बघा, डी जी बरोबर जी एस आहे, ना, डी जी बरोबर जी एस आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग इथं आपण लिहूया, त्याचबरोबर काय दिलं आहे त्यांनी, तर डी जी बरोबर काय आहे, तर आहे जी एच. म्हणजे डी जीची व्हॅल्यू आपण डी एच अशी घेऊ शकतो, बरोबर. हे त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलेलं आहे, ओके. मग आपण त्यानुसार इथं काय करणार बघा, तर इथं जे डी जी आहे तिथं आपण काय करूया, डी एच घेऊया. मग त्याच्यामुळं इक्वेशन 1 मध्ये डी जीच्या ठिकाणी आपण जी एच ठेवूया. म्हणजेच डी जीच्या ठिकाणी जी एच ठेवल्यानंतर जी एच बरोबर किती आलं, तर 2k आलं. आणि हे आपले इक्वेशन नंबर 3 असणार आहे. आणि हे आपण कशावरून घेतलं, तर इक्वेशन 1 वरून, ठीक आहे. इक्वेशन 1 वरून आपण जी एचची व्हॅल्यू जी केच्या ठिकाणी आपण जी एच टाकलं, ओके. आणि आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळालेला आहे. आता नेक्स्ट आपण काय करणार आहे बघा, त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की जी एम एच म्हणजे हे सगळं एकाच लाईनीमध्ये आलं पाहिजे. मग त्यानुसार आता आपण काय करू शकतो बघा, आता जी एम आपण बघूया. आता जी एच बरोबर जी एच म्हणजे काय आहे, तर जी एम अधिक एम एच आहे. हे मी तुम्हाला आता आकृतीमध्ये दाखवते. जी एचची व्हॅल्यू आपण आता आकृतीमध्ये बघूया. हे बघा या ठिकाणी त्यांनी काय विचारलं आहे बघा, आता आपल्याला विचारलं आहे जी एम, म्हणजे इथे तुम्ही बघू शकता हा जी एम, हा आहे जी एम, ओके. पण त्यांनी आता आपल्याला जी एच विचारलं. जी एच म्हणजे काय आहे, तर जी एच म्हणजे जी एम अधिक एम एच आहे, बरोबर. त्याच्यामुळे जी एमची व्हॅल्यू जी एच म्हणजेच जी एम अधिक एम एच आहे. तेच मी या पद्धतीने लिहिलेलं, ठीक आहे. मग अशा पद्धतीने आपण लिहिलं जी एचची व्हॅल्यू. आता याच्यामध्ये आपण काय करूया, तर त्यांच्या किमती पुटअप करूया, बरोबर. आता हे असं लिहिल्यामुळे म्हणजे कारण काय लिहिलं, कारण जी एम एच हे एकाच लाईनमध्ये आहे, बरं. हे झालं. आता आपण यांच्या काय करूया, व्हॅल्यू पुटअप करूया. आता जी एचची किंमत किती आहे, 2k आहे, बरोबर. त्यानंतर जी एम किती आहे, तर तो के आहे, ओके. आणि एम एचची किंमत आपल्याला माहीत नाही, ते आपण आहे तसंच ठेवूया, बरोबर. मग आता हा 2k आपण आहे तसंच ठेवूया. के प्लस आहे, त्या साईडला गेलो की ते मायनस होईल आणि एम एच जे आहे ते आहे तसंच ठेवूया आपण. आता 2k मधून एक के गेला, राहिला किती, तर फक्त के राहिला. म्हणजेच एम एचची किंमत किती आली, तर ती के आलेली आहे, ओके. मग आता या ठिकाणी आपण बघू शकतो एम एचची व्हॅल्यू आलेली आहे के. आता जी एम बरोबर कसं आहे, तर जी एम बरोबर एम एच आहे. तुम्ही बघू शकता जी एम अधिक एम एच म्हणजे जी एमची जेवढी किंमत आहे तेवढीच एम एचची सुद्धा आहे, है ना. मग आपण इथं असं म्हणू शकतो जी एम बरोबर एम एच आहे. म्हणजे जी एमची किंमतसुद्धा किती येणार, केच येणार. आणि एम एचची तर के ऑलरेडी आलेली आहे. आणि एम एच एवढं जी एच असल्यामुळे के दोघांचीही किंमत किती आहे, सारखी आहे, म्हणजेच के आहे, बरोबर. आणि याच्यावरून तुम्ही रेफरन्स देऊ शकता
कारण इक्वेशन 2 व 4 वरून आणि हे आपले इक्वेशन किती असणार आहे 5 असणार आहे. ठीक आहे. मग आता हे तर इक्वेशन आपल्याला 5 मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की चौकोन GEHFचा कर्ण हा GH बिंदू M मध्ये दुभागला जातो. हे आता आपण लिहूया आणि मग तुम्हाला मी आकृतीमध्ये दाखवते. तर काय लिहिलं आपण चौकोन GEHFचा कर्ण EF हा M मध्ये दुभागला जातो. हे आपण आता बघूया. या ठिकाणी आहे GEHF. आता GEHFचा काय आहे कर्ण जो कर्ण आहे तो कसं कुठे छेदतो तर GH आहे ना, हा G आणि हा H या ठिकाणी बघा विभाग छेदतोय है ना, छेदतो या ठिकाणी आणि पण बिंदू M मध्ये दुभागला जातो. इथं तुम्ही बघू शकता इथं या ठिकाणी ना हा बिंदू इथं M आहे. तर GEHF चा कर्ण GH G आणि H या ठिकाणी काय होते G आणि H बिंदू M मध्ये काय होते तर तो दुभागला जातो. ठीक आहे. आणि याला आपण काय केलं इक्वेशन नंबर 6 म्हण. आता त्रिकोण DEF ची रेख DM ही काय आहे तर ती मध्यगा आहे. आकृतीमध्ये तुम्ही बघा त्रिकोण DEF ची रेख DM ही काय आहे तर ती मध्यगा आहे. आता मध्यगा आहे म्हणजेच त्याच्यामध्ये काय येणार बघा EM बरोबर काय येईल तर ते FM येईल. या ठिकाणी बघा तुम्ही हा त्रिकोण DEF त्यानंतर याच्यामध्ये काय आहे त्रिकोण DEF ची रेख DM ही दिसते तुम्हाला DM ही DM काय आहे रे या त्रिकोणाची ही DM ही मध्यगा आहे. आणि याच्यामध्ये EM म्हणजे इथे तुम्ही बघू शकता EM आणि FM म्हणजे ही लाईन दिसते का तुम्हाला हा पूर्ण एक अखंड लाईन आहे ही त्याच्यामध्ये ही M बिंदूने विभागलेली आहे म्हणजेच EM आणि FM हे हिने डिवाइड केल्यामुळे बरोबर त्याच्यामुळे आपल्याला दोन बाजू मिळाल्या EM आणि FM त्याच्यामुळे EM जेवढं अंतर आहे तेवढंच FM हे अंतर आहे. याला आपण इक्वेशन नंबर 7 म्हणूया बरोबर. आता नंतर बघा चौकोन GEHF चा कर्ण EF हा M बिंदूत विभागला जातो. M बिंदूत विभागला जातो. ठीक आहे. याला आपण काय म्हणूया इक्वेशन नंबर 8 असं म्हणूया. इक्वेशन आपले 8 झालेलं आहे. ओके. म्हणून चौकोन GEHF चे कर्ण GH व कर्ण EF परस्परांना M बिंदूमध्ये दुभागतात आणि म्हणून चौकोन GEHF चा कर्ण EF हा GH व कर्ण EF परस्परांना M बिंदूमध्ये दुभागतात. M बिंदूमध्ये दुभागतात आणि याच्यावरून असं म्हणू शकतो म्हणून चौकोन GEHF हा एक समांतरभुज चौकोन आहे. कशावरून तर समांतरभुज चौकोनाच्या कसोटीनुसार. म्हणून चौकोन GEHF हा समांतरभुज आहे. समांतरभुज आहे हे कशावरून आपण लिहिलं समांतरभुज चौकोनाच्या कसोटीनुसार. अशा पद्धतीने हा आपला प्रश्न सोडवून झालेला आहे. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मग आपण राहिलेले क्वेश्चन कंटिन्यू करणार आहोत. समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता. ओके. टिल देन टेक केअर. बाय.